काय मंडळी, तुम्हालाही कधी असं वाटतं का की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही हवं आहे ना ते आपल्याला मिळालंच पाहिजे, पण कसं तेच नेमकं आपल्याला कळत नाही. तर आज मी तुम्हाला एक खूप सिंपल पण पॉवरफुल अशी गोष्ट सांगणार आहे, ज्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की आपण आपल्या आयुष्यामध्ये जसा विचार करतो, आपल्या मनामध्ये आपण जे जे विचार आणतो, जसं फील करतो तसं आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट होत असतं. सर्वात आधी एक गोष्ट, तुम्हाला नक्की काय हवं आहे ते क्लिअर असलं पाहिजे. उदाहरणार्थ, मला पैसे हवेत असं नको, तर मला दर महिन्याला 50,000 रुपये कमवायचे आहेत असं तुम्ही बोला. तुम्हाला जेवढी रक्कम पाहिजे आहे तसं तुम्ही बोलू शकता. आणि दुसरी गोष्टसुद्धा खूप इंटरेस्टिंग अशी आहे. डोळे बंद करून तुम्ही इमॅजिन करायचं आहे जसं की तुमचं स्वप्न आधीच पूर्ण झालेलं आहे. जसं की तुम्हाला मी पहिल्या उदाहरणामध्ये सांगितलं की मला दर महिन्याला 50,000 रुपये कमवायचे आहे, तर तुम्ही इमॅजिन करा की मी दर महिन्याला 50,000 रुपये कमवते. तर तुम्ही ऑलरेडी तसं आयुष्य जगताय असं तुम्ही इमॅजिन करायचं आहे. आणि एक अजून पॉवरफुल टेक्निक आहे अफर्मेशन. तर दररोज स्वतःला बोला, मी यशस्वी आहे, माझ्याकडे पैसासुद्धा येतो आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं वियर्ड वाटेल की असं कसं आपण बोलायचं, असं कसं इमॅजिन करायचं, पण विश्वास ठेवा, हे नक्कीच काम करतं. या गोष्टी खूप कामात येतात. आपण जेवढं जास्त नकारात्मक बोलतो तेच आपल्याकडे आकर्षित होत असतं. तर मग त्याच्याचऐवजी आपण सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह बोलायला काय हरकत आहे. प्रयोग तर करून बघा, नक्की तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होत आहे हे तुम्हाला नक्की दिसून येईल. तर आता अजून एक छोटीशी टेक्निक सांगते, 3-6-9ची टेक्निक. तर सकाळी तुम्हाला तुमची इच्छा 3 वेळा लिहायची आहे, दुपारी 6 वेळा लिहायची आहे आणि रात्री 9 वेळा लिहायची आहे. एक तुम्ही वही घ्या किंवा कागद घ्या, त्याच्यावर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे किंवा तुम्हाला जे हवं आहे ती तुमची इच्छा तुम्ही सकाळी 3 वेळा लिहायची. सकाळच्या कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ती लिहू शकता. त्यानंतर दुपारी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही 6 वेळा तुमची ती इच्छा लिहायची आहे आणि रात्री तुम्हाला 9 वेळा ही तुमची इच्छा लिहायची आहे. आणि या गोष्टी खूप लोकांनी आजमावून पाहिलेल्या आहेत आणि त्यांना त्याचे रिझल्ट म्हणजे त्याचा जो काही निकाल आहे, त्याचे जे काही अनुभव आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने मिळालेत. पण एक चूक लोक करतात की आपण जे काही करतोय, जसं की आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमची इच्छा सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा लिहायची आहे, पण तुम्ही हे सगळं करून सोडून द्यायचं आहे, सतत त्याचा विचार करायचा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. फक्त विचार करून काही होत नाही, तुम्हाला ॲक्शनसुद्धा घ्यायची आहे, म्हणजे त्या दृष्टीने तुम्हाला कामसुद्धा करायला सुरुवात करायची आहे. आणि मी स्वतः हे सगळं बऱ्याच दिवसापासून फॉलो करते खरंच. आणि माझ्या आयुष्यामध्ये जेवढे काही पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत ते सगळे या गोष्टींमुळे झालेले आहेत. सुरुवातीला मी सुद्धा काही गोष्टींचा खूप नकारात्मक पद्धतीने विचार केला आणि मला तशाच पद्धतीचे अनुभव यायला लागले. पण जेव्हापासून मी माझ्यामध्ये बदल केला, मी सकारात्मक पद्धतीने प्रत्येक गोष्ट घ्यायला लागले, त्या पद्धतीने विचार करायला लागले आणि काही गोष्टी स्वतः आजमावून पाहिल्या, तर नक्कीच मला त्याचा फायदा झालेला आहे. तुम्हीसुद्धा या गोष्टी करून बघा. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाले ते मला तुमची एक कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला दिल्लीकर मराठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. मी दररोज तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येते. जर तुम्हाला आवड असेल की आम्हाला असेच मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओ पाहायला आवडतील तर नक्की मला तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही ते सांगू शकता. धन्यवाद.